तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी दिशा नाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी मी महेश कोरवेकर, जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी. सिंधुदुर्ग जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आमदार नितेश राणे यांनी तृतीयपंथीय लोकांबद्दल वापरलेल्या शब्दाचा आणि त्यांच्या या कृतीचा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने मी जाहीर निषेध करत आहे. खरं म्हणजे यापूर्वी निलेश राणे यांनी सुद्धा अशाच पद्धतीचे शब्द वापरले होते आणि त्यांच्यावर 499चा गुन्हा दाखल आहे. गेले 2 दिवस वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुणे येथे आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनामध्ये नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना वापरलेल्या शब्दाबद्दल त्यांच्यावर 153A अंतर्गत गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आंदोलन सुरू होतं. परंतु वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या शमीबाताई पाटील यांच्यावर जोर जबरदस्ती करून हे आंदोलन मोडण्याचं काम हे पोलीस यंत्रणेला हाताशी धरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. नितेश राणे यांना या निमित्ताने आमचं सांगणं आहे की त्याने आतापर्यंत हिंदू मुस्लिम या दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करणारी अनेक वक्तव्ये केलेली आहेत. त्यावेळीसुद्धा त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही आणि आजही त्यांनी तृतीयपंथीयांच्या विरोधात जो अमानवी शब्द आहे तो शब्द वापरून त्यांच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नितेश राणे यांच्यावर जर कारवाई झाली नाही तर येत्या 24 जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम तृतीयपंथीयांना सोबत घेऊन आणि महाराष्ट्रातील सर्व तृतीयपंथीयांना सोबत घेऊन त्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देत आहे. पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर नितेश राणेंवर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अटक करावी. अन्यथा पुढील परिणामांना देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे गृह खातं आणि पोलीस यंत्रणा ही जबाबदार राहील. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल.